हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बघा अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा जे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. ही आपण रिव्हिजन सिरीज सॉल्व्ह केलेली आहे आणि आज आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रिव्हिजन वाईज आपण घेणार आहे कारण की आपला टाइम मॅनेजमेंट होईल, टाइम कमी होईल व्हिडिओचा, त्यानुसार आपण हे क्वेश्चन्स घेत आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे आणि व्हिडिओला लाईक नाही केला आहे ते करून घ्या, कारण की तुम्ही जर लाईक कराल आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळणार आणि मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहू. जर तुम्ही व्हिडिओला लाईक नाही कराल तर आपल्याला सिरीज इथे बंद करावी लागेल. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. एक लाईक करायला जस्ट सेकंद लागतो. ठीक आहे. व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही लाईक सुद्धा करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशनचे क्वेश्चन आज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, चार्जिंग ऑफ इन्कम ऑफ द प्रिव्हियस इयर इज द सेम इयर इज नॉट अ मॅन्डेटरी फॉर. मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न त्याच वर्षात करपात्र ठरेल अनिवार्य नाही जर. आन्सर आहे थर्ड, डिसकंटिन्युएशन ऑफ बिझनेस, व्यवसाय बंद करणे तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, AB वॉज बर्न इन इंग्लंड. His parents born in India in 1952. His grandparents were born in South Africa. AB shall be. बघा, AB चा जन्म इंग्लंडमध्ये झाला, त्याचे आई वडील भारतात 1952 मध्ये जन्मले आणि आजोबा दादांचे जन्म दक्षिण आफ्रिकेत झाले. तर AB कोण असेल? आन्सर आहे त्याचा फॉरेन नॅशनल, परदेशी नागरिक. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, इन्कम अकरिंग इन जपान अँड रिसिव्ड देअर टॅक्सेबल इन इंडिया इन केस ऑफ. जपानमध्ये मिळालेले आणि तिथेच प्राप्त झालेले उत्पन्न भारतात करपात्र कोणासाठी असेल? आन्सर आहे फर्स्ट, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट ओनली, निवासी आणि सामान्य निवासी यासाठी. नेक्स्ट, फोर्थ, आउट ऑफ विच वन इज नॉट अ कॅपिटल रिसिप्ट. खालीलपैकी कोणती भांडवल पावती नाही? आन्सर आहे थर्ड, डिव्हिडंड ऑन इंटरेस्ट, गुंतवणुकीवरील लाभांश इज नॉट अ कॅपिटल रिसिप्ट. पण सेल ऑफ फिक्स असेट, बरोबर आहे, सेल ऑफ फिक्स असेट, कॅपिटल गेन आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ बिझनेस हे जे आहेत हे डिव्हिडंड मीन्स कॅपिटल रिसिप्ट असतात. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅज्युअल इन्कम. खालीलपैकी कोणते आकस्मिक उत्पन्न आहे? आन्सर आहे सेकंड, विनिंग फ्रॉम लॉटरी, लॉटरीतून मिळालेले उत्पन्न इज अ कॅज्युअल इन्कम. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, which of the following receipt is not included in the term of income under the Income Tax Act 1961. 1961च्या उत्पन्न कर कायद्यानुसार खालीलपैकी कोणती पावती उत्पन्न या संधीत समाविष्ट नाही? आन्सर आहे थर्ड, रिएम्बर्समेंट ऑफ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्चाची परतफेड. नेक्स्ट, सेवन, अ पर्सन इज सेड टू बी अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन इफ. एखादी व्यक्ती भारतीय मूळाची मानली जाते जर. आन्सर आहे सेकंड, आयदर ऑफ हिज पॅरेंट्स और ग्रँडपॅरेंट्स वेअर बर्न इन अनडिवायडेड इंडिया. ज्याचे आई वडील किंवा आजोबा दादांना जन्म अखंड भारतात झाला असेल तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट, 8, इन्कम रिसिव्ड इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर इज टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ. मागील आर्थिक वर्षात भारतात प्राप्त झालेले उत्पन्न कोणासाठी करपात्र आहे? आन्सर आहे फोर्थ, ऑल एक्सेसिव्ह इरिस्पेक्टिव्ह ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस, कोणत्याही निवासी स्थितीच्या करदात्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट, 9th, अन इंडिव्हिज्युअल इज सेड टू बी अ रेसिडेंट इन इंडिया इफ. एखादी व्यक्ती भारतात निवासी मानली जाते जर. आन्सर आहे he is in India in the previous of the period of 180 days or more. मागील वर्षी तो 182 दिवस किंवा अधिक काळ भारतात होता तेव्हा. नेक्स्ट, 10th, द इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन डिपेंड्स ऑन. कर लावण्याचे प्रमाण खालीलपैकी कोणावर अवलंबून असते? आन्सर आहे सेकंड, रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एक्सेसिव्ह, करदात्याची निवासी स्थिती. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक नाही केला आहे ते व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमचं एक लाईक मीन्स तुमच्यासाठी आणखी व्हिडिओज. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ठीक आहे. नेक्स्ट, 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲग्रिकल्चर इन्कम. खालीलपैकी कोणते शेती उत्पन्न ॲग्रिकल्चर इन्कम आहे? आन्सर आहे सेकंड, शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ पार्टनर फ्रॉम फर्म एंगेज इन ॲग्रिकल्चर ऑपरेशन, शेती व्यवसाय करणाऱ्या फर्म मधून भागीदाराचा नफ्यातील वाटा.
ठीक आहे. नेक्स्ट 12th, in case of an accessee engage in business of manufacturing of tea, his agriculture income is. जेव्हा करदाता चहा उत्पादनाच्या व्यवसायात गुंतलेला असेल तेव्हा त्याचे शेती उत्पन्न असेल. तर आन्सर आहे इथे 4th 25% ऑफ द इन्कम मीन्स उत्पन्नाचे 25%. तसंच बघा महाट्रान्सफोसाठी ऑल इन वन अकाउंट्स PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट कव्हर आहे अकाउंटचे आणि याची प्राइस आहे 750 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे व्हॉट्सअप करून PDF तुम्ही घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट PDF आहे. इकडे तिकडे सोर्स बघण्यापेक्षा इकडले तिकडले व्हिडिओ बघण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की PDF परचेस करा मोबाईल मधनं. PDF वाचत चला, जेवढे जास्त क्वेश्चन्स तुम्ही कव्हर कराल एक्झाम पर्यंत तेवढा चांगला पेपर तुमचा जाईल. ठीक आहे. बघा 13 नंबरचा क्वेश्चन आहे इन्कम फ्रॉम सॅम्पलिंग शाल बी कन्सिडर्ड ॲज. रोपांपासून ठीक आहे मिळालेले उत्पन्न हे म्हणून विचारात घेतले जाते. आन्सर आहे 3rd ॲग्रिकल्चर इन्कम, शेती उत्पन्न. नेक्स्ट 14, an individual aged 28 years born in India left from first time of employment in France on 30/10/2023. His residentials for the accounting year 2024-25 will be. बघा भारतामध्ये जन्मलेला 28 वर्षाचा एक व्यक्ती 30/10/2023 रोजी पहिल्यांदा नोकरीसाठी फ्रान्सला गेला. अकाउंटिंग इयर किंवा असेसमेंट इयर आपण म्हणू. ठीक आहे. असेसमेंट इयर 2024-25 साठी त्याची निवासी स्थिती काय असेल. आन्सर आहे फर्स्ट रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, निवासी व सामान्य निवासी. नेक्स्ट 15, income of 3 lakh is received in Sri Lanka by an ordinary resident of India but later 50,000 is remitted to the India. भारताचा सामान्य निवासी असलेल्या व्यक्तीने श्रीलंकेत 3 लाख उत्पन्न मिळवले आणि त्यातील 50,000 भारतात पाठवले. किती रक्कम करपात्र असेल. तर आन्सर आहे फर्स्ट टॅक्सेबल विल बी 3 लाख. 3 लाख विल बी टॅक्सेबल. ठीक आहे. 3 लाख करपात्र असेल. नेक्स्ट 16, an individual is said to be a resident in India if previous year, if which February has 29 days, if he has in India. एका अधिवर्षीच्या मीन्स लीप इयर फरवरीच्या 29 दिवस असलेला व्यक्ती भारतात किती कालावधीसाठी असेल तर तो निवासी ठरतो. आन्सर आहे सेकंड 180 डेज और मोर म्हणजे 182 दिवस किंवा अधिक. नेक्स्ट 17, Mr. X is engaged in growing and manufacturing tea in India. His income from this activity is 1,40,000. His agriculture income will be. मिस्टर एक्स भारतात चहा उत्पादन निर्मित करतो. त्याचे एकूण उत्पन्न 1,40,000 आहे. त्यातील शेती उत्पन्न किती असेल. आन्सर आहे इथे थर्ड 84,000. ठीक आहे. ऍज पर जर इन्कम टॅक्स रूल पाहिला तर ऍग्रिकल्चर इन्कम किती येईल त्याचा 84,000. नेक्स्ट 18, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी. पगार या प्रमुख अंतर्गत खालीलपैकी कोणते उत्पन्न करपात्र नाही. आन्सर आहे सॅलरी फ्रॉम एम्प्लॉयमेंट अँड पेन्शन. हे दोन्ही मीन्स आन्सर आहे बोथ ए अँड बी. हे जे आहे इज नॉट टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी. नेक्स्ट 19, इफ डोमेस्टिक सर्वंट इज एंगेज बाय एम्प्लॉयर अँड सॅलरी इज पेड बाय हिम द प्री रिक्विसिट इज. जर नोकरीदाराने घरकाम करायला नोकराला ठेवले आणि पगार दिला तर हा लाभ कोणत्या हाती करपात्र आहे. आन्सर आहे सेकंड टॅक्सेबल इन हँड ऑफ स्पेसिफाईड एम्प्लॉईज ओनली. फक्त विशिष्ट कर्मचाऱ्याच्या हाती करपात्र असतात. नेक्स्ट 20, विच ऑफ द फॉलोइंग इज टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी. पगार अंतर्गत खालीलपैकी कोणते उत्पन्न करपात्र आहे. आन्सर आहे सेकंड कमिशन रिसिव्ड बाय अन एम्प्लॉई डायरेक्टर ऑफ कंपनी. कंपनीच्या कर्मचारी संचालकाला मिळालेले कमिशन. ठीक आहे. नेक्स्ट 21, हु अमॉंग द फॉलोइंग इज अ स्पेसिफाईड एम्प्लॉई. खालीलपैकी कोण विशिष्ट कर्मचारी आहे. आन्सर आहे द डायरेक्टर ऑफ द कंपनी अँड एम्प्लॉई होल्डिंग 10% और मोर शेअर्स मीन्स कंपनीचा संचालक आणि ज्याच्याकडे 10% किंवा अधिक शेअर्स आहेत तो. नेक्स्ट 22, नेट अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी ट्रीटेड ॲज सच इज. स्वतः वापरण्यात येणाऱ्या मालमत्तेची निव्वळ वार्षिक किंमत काय धरली जाते. आन्सर आहे इथे फर्स्ट नील मीन्स शून्य.
नेक्स्ट 23 अ हाऊस प्रॉपर्टी लोकेटेड आउटसाइड इंडिया इज भारताबाहेरील घर मालमत्ता ही. आन्सर आहे सेकंड टॅक्सेबल इन हँड ऑफ रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट टॅक्सेस. निवासी व सामान्य निवासी करदात्याच्या हाती करपात्र. नेक्स्ट 24 फॉलोइंग एक्सेसी कॅन कन्सिडर हाऊस प्रॉपर्टी ॲज अ सेल्फ ऑक्युपाईड. खालीलपैकी कोणता करदाता मालमत्ता स्वतः वापरात असल्याचे मानू शकते. आन्सर आहे फर्स्ट इंडिव्हिज्युअल अँड एचयूएफ व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब. नेक्स्ट 25 विच ऑफ द फॉलोइंग डिडक्शन इज और आर नॉट अलाउड इन केस ऑफ डीम टू बी लेट हाऊस. जर एखादी मालमत्ता भाड्याने दिल्याप्रमाणे समजली असेल तर खालीलपैकी कोणती कपात लागू होत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24B, सेकंड इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल, थर्ड म्युनिसिपल टॅक्स पेड आणि फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24B, इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल आणि म्युनिसिपल टॅक्स. मीन्स कलम 20 अंतर्गत मानक कपात, कर्जावर व्याज आणि भरलेली महानगरपालिकेचं कर. म्हणून आन्सर येईल वरील सर्व. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सपरन्सी ऑल इन वन पीडीएफ, त्याच्यानंतर मॉक टेस्ट पीडीएफ ज्याच्यामध्ये 10 मॉक टेस्ट कम्प्लीट सॉल्व्ह केलेले आहेत आणि तसाच फायनान्स फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना या पीडीएफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे व्हॉट्सअप करून तुम्ही मेसेज करून पीडीएफ परचेस करू शकता. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ आहे आणि खूप कामात येणार आहे महाट्रान्सपोसाठी अकाउंट्सच्या सेक्शनसाठी. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.